पवार गटाचे विजयी उमेदवार दिल्लीला जाणार असल्याची माहिती मिळते। आज संध्याकाळी दिल्लीमध्ये ते पोहोचणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। इंडियाचे विजयी उमेदवार एकत्र येणार असल्याची माहिती ही हाती येते। दरम्यान राज्यामध्ये शरद पवार गटाचे 8 उमेदवार हे निवडून आलेले आहेत। पुन्हा जाऊयात आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रबोध जगताप यांच्याकडे। प्रबोध, आपण पाहतोय की आता शरद पवार गटाचे 8ही उमेदवार नवी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होत आहेत। काय अधिकचे अपडेट देणार? अश्वेता, माहिती मिळते अद्यापपर्यंत त्याच्यावरती कुठलंही कन्फर्मेशन झालेलं नाही, कारण आपल्याला माहिती महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांच्या पक्षाकडनं 10 जागा लढल्या होत्या, मात्र त्यापैकी 8 जागांवरती दणदणीत विजय जो आहे तो शरद पवार यांच्या पक्षाने मिळवल्याचं बघायला मिळत होतं। आणि ते सगळे खासदार जे आहेत ते शरद पवार यांची भेट घेण्यासाठी खरं तर मुंबईमध्ये येणार होते अशी माहिती होती, मात्र इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी शरद पवार जे आहेत ते राजधानी नवी दिल्लीमध्ये येत आहेत। त्यामुळे खासदारांची भेट जी आहे ती मुंबईमध्ये होऊ शकलेली नाहीये, त्यामुळे कदाचित हे सगळे खासदार जे आहेत ते दिल्लीमध्ये येणार आहेत। अर्थात हे खासदार फक्त शरद पवार यांच्या भेटीसाठी येणार आहेत। इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी कदाचित हे खासदार उपस्थित नसतील, मात्र शरद पवार यांची भेट जी आहे ते हे खासदार राजधानी नवी दिल्लीमध्ये घेऊ शकतात। श्वेता, अगदी धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर आपण पाहतोय की शरद पवार गटाचं सर्व आता जिंकलेले हे खासदार नवी दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल होणार आहेत, मात्र इंडिया आघाडीच्या या बैठकीमध्ये त्याचे सहभागी होणार नाहीत अशी ही माहिती